राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज काळी फीत लावून निदर्शने केली। अकोला जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनीही यात सहभाग घेतला। घंटानाद आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले। बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेडले। कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, वेतन श्रेणी वाढवावी तसेच पदोन्नतीच्या प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी केली आहे। राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवा विषयक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। यावर निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याने कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून घंटानाद आंदोलन केले। कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे विजय तांदुळकर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य राहुल कासारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला। शासन या आंदोलनाची दखल घेते का आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील तमाम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एकूण 11 मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत आणि या मागण्यांसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन स्तरावर कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे आज संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे व त्याचा पहिला टप्पा म्हणून आज सर्व जिल्हा परिषद कर्मचारी काळ्या फिती लावून आणि घंटानाद आंदोलन करून याबाबत शासनाचं लक्ष आम्ही वेधलेलं आहे आणि यानंतर सुद्धा जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही यानंतर यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र आंदोलन करू।